श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ओम गण गणपते नमः। नमस्कार भक्तांनो, श्रावणातील अंगारकी चतुर्थीचे विशेष असे महत्व। अंगारकी चतुर्थीचे महत्व। श्रावण महिना आणि गणपती। श्रावण महिना हा महादेवाचा महिना आणि गणपती हे महादेवाचे लाडके पुत्र। या महिन्यातील प्रत्येक उपवास, व्रत, जप यांचे फळ अनेक पटीने वाढते। जेव्हा श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती श्रावण अंगारकी चतुर्थी म्हणून अधिक पूजनीय ठरते। श्रावणातील अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात विशेष आणि शक्तिशाली अंगारकी मानली जाते। बघा, ह्या अंगारकी चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची सेवा करायची आहे। जय गणेश देवा। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका दिवसाविषयी जो गणपती भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो, अंगारकी चतुर्थी। आज मी तुम्हाला सांगणार आहे या दिवसाचं महत्व, त्यामागची कथा, शास्त्रातील संदर्भ, व्रत, पद्धत आणि भक्तांच्या आयुष्यात घडलेले चमत्कार। अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला म्हणतात अंगारकी चतुर्थी। अंगारकी हा शब्द अंगारक म्हणजेच मंगळ ग्रहाच्या नावावरून आला आहे। मंगळ ग्रहाचा अधिपती अंगारक हा गणपतीचा प्रचंड भक्त मानला जातो। ऐकायचा कथा संग्रह किंवा अंगारकीची कथा। पौराणिक कथेनुसार अंगारक ऋषी मुनिवर्य भारद्वाजाचे पुत्र होते। ते अत्यंत तपस्वी आणि गणपतीचे उपासक होते। एकदा त्यांनी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले। त्यांच्या तपश्चर्येमुळे गणपती स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले। अंगारक ऋषींनी फक्त एवढंच मागितलं, माझ्या नावाशी जोडलेला एक दिवस तुमच्या पूजेसाठी सर्वश्रेष्ठ ठरावा। गणपतीने आशीर्वाद दिला, ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी माझी पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख संकटे दूर होतील आणि तो दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल। यामागील धार्मिक महत्व। अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा केल्याने मिळणारे पुण्य इतर चतुर्थ्यांपेक्षा अनेक पटीने अधिक असते। शास्त्रात म्हटलंय, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणाऱ्याचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात, त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात। व्रत आणि पूजा पद्धत। या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करतात। गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून दुर्वा, लाल फुलं, मोदक अर्पण करतात। अंगारकी चतुर्थीला विशेषतः अंगारक स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्ष म्हणतात। संपूर्ण दिवस उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत सोडतात। चंद्रदर्शनाच्या वेळी गणपतीला अर्घ्य अर्पण केल्याने व्रत पूर्ण होतं। आता यामागील लोकविश्वास आणि चमत्कार कथा। अनेक भक्त सांगतात की अंगारकी चतुर्थीपासून त्यांच्या जीवनात बदल घडला। कुणाला नोकरी मिळाली, कुणी आजारातून बरे झाले, कुणाच्या घरातील वैमनस्य संपले। माझ्या परिचयातील एक महिला 16 अंगारकी चतुर्थी व्रत पाळल्यानंतर जिचं लग्न अनेक वर्ष जमत नव्हतं, तिचं मनासारखं लग्न झालं। अशा अनेक कथा आहेत ज्यामुळे भक्तांचा विश्वास आणखी दृढ होतो। आध्यात्मिक संदेश एकच आहे, अंगारकी चतुर्थी फक्त इच्छा पूर्ण करणारा दिवस नाही, तर तो आपल्याला संयम, श्रद्धा आणि सातत्य यांचं महत्त्व शिकवतो। व्रत म्हणजे फक्त अन्नत्याग नाही, तर मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेने भरून घेणं। म्हणून मित्रांनो, आजच्या अंगारकी चतुर्थीला बाप्पाचं स्मरण करा, मनापासून प्रार्थना करा आणि श्रद्धेने व्रत पाळा। गणपती बाप्पा मोरया। अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता जी येणारी आहे ती श्रावणातील अंगारकी चतुर्थी आहे। ती अशी विशेष शक्तिशाली मानली जाते, कारण श्रावण महिना हा महादेवाचा महिना असतो आणि गणपती हे तर आपले माहित आहे महादेवाचे लाडके सुपुत्र। या महिन्यातील प्रत्येक उपवास, व्रत आणि जप यांचं फळ दुपटीने वाढत असतं।
आणि जेव्हा श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते ना, तेव्हा ती श्रावण अंगारकी चतुर्थी अधिक पूजनीय ठरते. यात दुहेरी पुण्यफल असतं. सामान्य अंगारकीला मिळणाऱ्या पुण्यापेक्षा श्रावणातील अंगारकीचे पुण्य अधिक मानले जाते. शास्त्रानुसार या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि दान हजारो संकष्टी व्रतांच्या बरोबरीचे पुण्य देते. श्रावणातील गणेश उपासना. या दिवशी गणपतीसह महादेवाची पूजा केल्याने सर्व ग्रहदोष दूर होतात. विशेषतः मंगळ दोष, कुंडलीतील अडथळे आणि आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतात. लोकविश्वास. गावागावात भक्त संपूर्ण दिवस उपवास ठेवतात. काही ठिकाणी मोदक महाप्रसाद वाटला जातो. अनेक भक्त या दिवशी गणपती मंदिरे, विशेषतः मोरगाव, सिद्धिविनायक, मुंबईचा आणि अष्टविनायक स्थळांना भेट देतात. श्रावण अंगारकीची कथा. असे मानले जाते की श्रावण महिन्यातील अंगारकीच्या दिवशी गणपती स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. एकदा एका भक्ताने श्रावण अंगारकीच्या दिवशी कठोर व्रत केले आणि त्याच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे अडकलेले काम एका आठवड्यात पूर्ण झालं. म्हणूनच या दिवशी भक्त गणपतीला विघ्नहर्ता म्हणून विशेष अशी हाक मारतात. तर व्रत पद्धत किंवा श्रावण अंगारकी. लवकर उठून स्नान, स्वच्छ वस्त्र परिधान करणे, गणपतीला दुर्वा, लाल फुलं, मोदक अर्पण करणे, गणेश अथर्वशीर्ष आणि अंगारक स्तोत्र पठण, दिवसातून फक्त फळ, दूध आणि पाणी, पूर्ण उपवास, रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत सोडणे. अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीची आपण अशी विशेष माहिती बघितलेली आहे. नक्कीच सर्वांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत करावं आणि याचा लाभ घ्यावा. आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. ह्या मंत्राचा तुम्ही, हा मंत्र आहे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. तुम्ही याचं 108 वेळा करून बघा. अंगारकीच्या दिवशी 108 वेळा पठण करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. इथं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, मंगलमूर्ते आहे, मंगलमूर्ती नाही. मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. याचं तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता. तुम्ही 108 वेळा करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, दिवसभरात कधीही करा, पण करा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आणि शक्य असल्यास गणपतीच्या मंदिरात नक्की जा. गणपतीला दुर्वा, जास्वंदीचं फूल, मोदक अर्पण करायला विसरू नका. आणि गणपती बाप्पा कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही जेव्हा मनापासून व्रत कराल तेव्हा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल.